नमस्कार मंडळी, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन व्लॉगमध्ये. आणि हा या 2000 पहिला व्लॉग आपला. आणि आपण जाणार आहोत आज बाबुलनाथ, वाळकेश्वर, मार्बल हिल, म्हणजे आपल्या मुंबईमध्येच हे ठिकाण आहेत, फेमस ठिकाणे, तिकडे जाणार आहे. तर आम्ही तुम्हाला हे सर्व आपल्या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे. मी, शुभम, यश, आम्ही तिघं चाललो आहे. शुभम, यश आता स्टेशनला वाट बघताय, तर आपण लवकरात लवकर तिकडे जाऊ आणि पूर्ण ब्लॉगमध्ये तुम्ही मजा करा. ओके, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ओके, चला जाऊ. मतदान करा, मतदान करा, तुम्ही मतदान करा. धनुष बनाला मतदान. आम्ही आता चढलेलो आहे CSMT गाडी आणि यश भाई चुकून दुसऱ्या डब्यात गेलाय. आणि या माझ्या प्रिय मित्रासोबत चुकलो बोलले, चुकलो. शर्ट आलेला आहे आणि शुभम भाऊ, यश भाऊ आणि मी, आता आम्ही एकत्र भेटलोय. आता आम्ही चाललोय दुबईला. बाबुलनाथ, वाळकेश्वर, मलबार हिल. मलबार हिल या गरिबांनी बघितलं नाही कधी, त्याला आता मलबार हिल दाखवायला चाललंय. स्वतः पहिले कधी गेलं नाही. कांदा चॉकलेट पण फुटत नाही. आईस फक्त मर्सडीज लाईनीत काहीच पण एक आहे की यश कोणसी दुनिया आहे. देख रोलेक्स, इकडे रस्ता बघा किती खाली आहे गाईस. रिच प्लेस. तेव्हा कोणाची तरी ऑर्डर आहे वाटतं. कसं गरीब लोक मुंबईला आलं ना तेव्हा तुझ्या असं फील करतात. अरे तुझ्या खिशात ना 500 रुपये भाड्याने दिलाय. गाईस फायनली आम्ही पोहोचलेलो आहोत बाबुलनाथ टेम्पलला. बाबुलनाथ टेम्पल पंचदशी. सो गाईज आता आम्ही चाललोय आज बाबुलनाथ मंदिर, चॅटर्जी. इकडून चॅटर्जी ने रे, चॅरिटी. हा तेच, चॅरिटीज श्री बाबुलनाथ मंदिरच्या चॅरिटीज. काय वरती चालत आहे का रे? नाही भाई, आपल्याला हे 100 पायऱ्या. अरे बाबा, तू मला नको शिकू. गाईज आता एंट्री करतोय आत. म्हणजे अरे काय देवाला फुल बिल नाही घेतलं आपण? असेल ना पुढे. काय आता चेकिंग होणार आमची. गाय असंच लावलंय का? काय इथे बघा ना, असे प्राण्यांचे चित्र लावलेत, वेगवेगळ्या प्राण्यांचे. हे माहितीसाठी लावलेत का गणपती बाप्पा? इथे बघा ना किती जुनी जुनी घर आहेत. रस्ता मस्त आहे रे, काय पण बघ. इथून काय रे यार, चप्पल कोणी काढली तर नाही पण. काय चप्पल काढतोय. हे घे शुभम, ठेव. एक मिनिट काय. यश घे रे भाई. काय नंबर बघ आपला? 457. सुंदर मंदिर आहे बघा गाईस. गाईस इथून काय आहे नक्की? इथून काय आहे?
इथून लिफ्ट आहे बघा, अजून पाहिजे इथून पायऱ्यांनी पण जाऊ शकतो आणि इकडून लिफ्ट आहे. डायरेक्ट वरती जात आणि वरतून हा ब्रिज टाइप जे बनलंय स्कायवर, तिकडून डायरेक्ट मी वरती मंदिरात. हा मग ते बरोबर तर केलं मी. आणि गाईस इथे सगळे बघा ना नवस करतात. थोड्या पानांचा हे ठेवू शकतो, ते ठेवू शकतो, ते सगळे आहे. किती पायऱ्या त्या मोजल्या का कोणी? हा ठीक आहे ठीक आहे. तुका पुन्हाच देतो तुला यश. तो मुलगा समोर आला. काय मंदिरात आलो पण वर. मग हे काय ये हे क्या? जय शिवशंकर शंभू. भाई इथे बघा गाभारा आहे देवाचा. गाभारा नाही रे, काय बोलतात, चुक बिक करू नको रे. काय फोटो काढतो, काढ ना. तेव्हा किती कोरी काम केलंय, बारीक बारीक. हे गुरु ब्रह्मदेव ना, विष्णुदेव. बघा किती मस्त केलंय रे काम. भाई असं एक मंदिर बनवायला किती वेळ जाईल ना. काही डोळ्यांवरती बघ, डोळ्यांवरती बघा किती मस्त काम. हेच महादेव. साक्षात महादेव. गाईज आता आम्ही चाललोय बाणगंगेला. तर आता टॅक्सी केली, टॅक्सी मधून 100 रुपये होतात वाकेश्वरून. आता आधी आम्ही होतो बाबुल. बाबुल कुठून रे? बाबुलनाथ टेम्पलच्या इथून जरा पुढे टॅक्सी केली, तर तिकडून आता वाकेश्वर 1.5 ते 2 किलोमीटर आहे. तर आम्ही आता टॅक्सी केली, सो 100 रुपये डायरेक्ट चाललोय. तर तुम्हाला तिथे जाऊन आम्ही बाणगंगेचं दर्शन करतो. काय लोकेशन आहे. दादा राम राम. राम. आम्ही आलोय बाणगंगे जवळ, जे चाललोय आता. तर इकडे बघा कसं एकदम छान, एकदम छोट्या छोट्या इथून जागा आहे. इकडे चाललोय आता, सगळं देवरच देवर आहे, छोटी छोटी. बाणगंगा टँक. हे बघा इकडे पण मंदिर आहे देवाचं. ओम नमः शिवाय. काय आता बाणगंगे जवळ आलोय. ही आहे बाणगंगा.
ए एंट्री कुठून आहे? इकडून आहे. इकडून आहे. फोटोशूट चालू इथे. गाईस बघितलं गाईस अशा ठिकाणी उलट स्वच्छता पाहिजे. गाईस इथे जरा स्वच्छतेचं हे आहे. बाकी बघायला आलो इतिहास माहिती होता विसरलो आता. आणि अजून येतंय तिकडून. हे गोड पाणी आहे. ही लोक साफ का आणि नाही याच्या करत? बाजूला समुद्र आहे खाऱ्या पाण्याचा. विचार कर म्हणजे ते काहीतरी आहे कोणीतरी बाण मारलेला. या बाणातून अरे बाण प्रभू गंगा- श्रीरामांनी बाण मारलेला पाणी पिण्यासाठी, असं काहीतरी स्टोरी आहे. पण इकडे इश्यू आहे की कोण साफ ठेवतच नाही काय. एकदा पाणी स्वच्छ केलं हे आणि परत तिकडून ते नवीन पाणी आलं तर किती भारी होईल हे. तसं नाही करत ना लोक. असं होत वाटतं गाईस बाणगंगा. हा बघा बदक. बस ही एकच गोष्ट इथे मस्त आहे. आपला जा अरे जा. पावसात लावलेलं नाही चावत. माहिती आहे का तुला? मी लावतो तर. चावला ना तर समजेल मग. कशाला पळवते? कशाला 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 नको रे काळ्या. गाईज इकडे रिअल बाणगंगा. ये रिअल बाणगंगा जिथून पाणी येतं. इकडे गोड पाणी आहे. ओके. इथे हा पूर्ण कुंड दिसतोय ना तुम्हाला, इथेच फक्त गोड पाणी आहे आणि बाकी बाजूनी सगळा समुद्र आहे. ओके. बाकी बाजूला सगळा समुद्र आहे खाऱ्या पाण्याचा. व्यंकटेश बालाजी मंदिर. गणू आपला गणपती बाप्पा मोरया. कार्तिकेय. यार पण तसा व्ह्यू बघ. व्ह्यू बघ ना पण. तिकडून पुढून जाऊ नंतर बाहेर निघू ना तेव्हा. गाईस खूप सारी मंदिर आहेत इकडे. बाजूबाजूला मंदिर आहेत. आता मी पहिला परशुरामाच्या मंदिरात गेलो, नंतर व्यंकटेश मंदिरात गेलो. आता आम्ही अजून पुढे मंदिरात चाललोय. एवढी मंदिर आहेत काय सांगू. गल्ल्या गल्ल्यात एकदम रस्ता घाट ना. 59 गंगा महल. ते गाइस चलो मंदिर में जाते हैं. मला ना मॅप मध्ये जसं दिसतंय ना आम्ही तसं चालत चाललोय. कुठे जायचंय लगे. आता एक प्लेस 2 प्लेस झाले आज. आता कुठे भाई 2 प्लेस नाही 2 CHMT ला जायचं. 7-8 मंदिर आहे. CHMT ला जायचं का? नाही भाई आता भूक लागली भाई. आणि अकाउंट मध्ये पैसे नाहीत. चल पटकन अकाउंट मध्ये बोलतो. हे फोन मध्ये चार्ज नाही. मुंबई पोलीस स्कूल
यायला इकडे टाकला पाहिजे. आता आम्ही हॉटेलमध्ये जेवायला आलेलो आहे. हे बघा पनीर, हे बघा गरीब आता खातोय बघा. तर काहीच आता मस्त पनीर काय मागवले, चिली ना, पनीर चिली मागवली आहे बघा. आणि नंतर डोसा मागवलाय. तर आम्ही तुम्हाला हे कशी लागते खाल्ली ना, चव आहे का? चलो काहीच चव आहे, चव 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 आहे. आता डोसा आलेला आहे, स्पॉन्सर बाय शुभम शंकेश्वर मध्यम विद्यालय सागाव डोंबिवली पूर्व. तुला सांगतो ना 2019 जगते गाईस बघितलं अमेरी बघितली. नंतर